नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरत असताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे मित्रांनो. तर लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरत असताना जे काही आवश्यक कागदपत्र लागतं मित्रांनो, याबद्दल कोणीही सांगत नाही, तर आपण हे पाहणार आहोत. आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तसेच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर या योजनेला आपण माझा लाडका भाऊ योजना असे म्हणत आहे मित्रांनो, आणि या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मित्रांनो. तर या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती, तर चला आपण ते पाहूया. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, यासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र आहे मित्रांनो, ते आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे तुमचं अपडेट असलं पाहिजे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. तसेच आधार कार्डला बँक खाते लिंक असले पाहिजे मित्रांनो, कारण तुम्ही त्या ठिकाणी जे बँक खात्याची डिटेल देणार आहे ते बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल मित्रांनो, त्याचं तुम्हाला पुरावा जवळ ठेवणे फॉर्म भरत असताना महत्त्वाचे आहे. तर जर तुमची 10वी झालं असेल तर त्याचं मार्कशीट, तसेच 12वी झालं असेल तर 12वीचं मार्कशीट, ITI झालं असेल तर ITIचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, त्यानंतर डिप्लोमाचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, आणि त्यानंतर जर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचं मार्कशीट आणि जे काही सर्टिफिकेट असेल मित्रांनो, ते जवळ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर जे काही लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला ते बँक पासबुक लागणार आहे. म्हणजेच तुमचे कोणत्याही एका बँकेत खाते असायला हवे मित्रांनो, आणि त्याचं पासबुक सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे, आणि त्या ठिकाणी सर्व डिटेल बँकेची व्यवस्थितरित्या भरायची आहे मित्रांनो. आणि जर तुमच्या बँक जे काही आहे ते आधारला लिंक नसेल तर तुमची बँक आधारला लिंक असायला हवं पाहिजे मित्रांनो. जर तुम्हाला मोबाईलवरून चेक करायचं असेल की आपल्या बँक आधारला लिंक आहे का नाही, त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेलमध्ये लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे. म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा एक क्लिअर फोटो असायला पाहिजे मित्रांनो. त्या ठिकाणी सेल्फी चालणार नाही, तर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी पासपोर्ट फोटो किंवा मोबाईलमध्ये तुमचा पूर्ण जे पासपोर्ट आकाराचा हाफ साईजचा फोटो लागणार आहे मित्रांनो. यासाठी 5वं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे काही रिझ्यूम आहे ते लागणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला रिझ्यूम बनवता येत नसेल, यासाठी रिझ्यूम हे अपलोड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, म्हणजेच अनिवार्य आहे. तर तुम्हाला जर रिझ्यूम कसे मोबाईलवरून कशा पद्धतीने बनवायचं त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो, तर कमेंट करून नक्की कळवा. मी त्यावर संपूर्ण डिटेलमध्ये लाईव्ह व्हिडिओ बनवून टाकेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे जे काही 5 बेसिक डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल किंवा मोबाईलवरून तुम्ही घरबसल्या फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, पूर्ण डिटेलमध्ये. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. आणि या योजनेविषयी शासनाकडून काही बदल करण्यात आला किंवा काही अपडेट मिळाले मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर लवकरच लगेचच अपडेटचा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये टाकण्यात येईल मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.